ग मम्मी, एवढंही गवत आहे, एकीकडे काढावं तर दुसरीकडे उगवलेलं असते. माझं डोकं उन्हानं तापलंय बघ नुसता. आपल्या नशिबात हेच कष्ट लिहिलेत का ग? हे बघ बाळूमामा म्हणतात कष्ट केलं तरच देव पावतोय. हो, पण कधी? हे बघ ही ऊस म्हणजे आपलं आयुष्य. ही जोपर्यंत गवत काढत नाही तोपर्यंत आपला ऊस गोड होत नाही. माझ्या बरोबरच्या सगळ्या मुली शहरात सुखात आहेत आणि मी इथं मातीत आहे. बाळूमामा तर आयुष्यभर मेंढ्या राखत फिरल्यात, रानोरान आणवानी फिरल्यात. ते तर साक्षात देव होते ना. त्यांनी कष्ट का केले? जगाला दाखवायचं होतं कष्ट केल्याशिवाय फळ नाही. पण आज कष्ट करत आहोत, उद्या आपल्याला सुख नक्कीच मिळणार. बाळूमामाच्या भंडाऱ्याची ताकदच तेवढी आहे. आपलं प्रामाणिक कष्ट आहे. आपलं कष्ट कधीही वाया जाणार नाही. तोपर्यंत गवत साफ होत नाही तोपर्यंत मी आता काही शांत बसणार नाही. आता कशी बाळूमामाची भक्त शक्ती. चल बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं.